नमस्कार, वेलकम टू संवाद बाय समक्ष. परी, आज एक जीवनातला एक किस्सा सांगायचा आहे. ओके. मी 6वीत होतो. 6वी क्लिअर झालेली आणि आई बाबांनी मला माथेरानला एक मिलिटरी कॅम्पला पाठवलं. तर CST स्टेशनवरती सोडायला आलेली ट्रेन सकाळचा 7:30ची होती आणि स्टेशनवरती सोडल्यावरती असा लोंढा मुलांचा ट्रेनकडे पळत होता. माझी बॅग घेतली, चालायला लागलो आणि विचार करत होतो, अरे ही पोरं कशाला ट्रेनसाठी धावतायत. ही ट्रेन पूर्ण ह्या मुलांसाठीच होती. मुलांना घेतल्याशिवाय काय जाणार नाही. तिकीट सगळ्यांकडे आहे तर सीट तर मिळणार पण नाही. मग मी बघितलं की त्या दुसऱ्या साईडनी कोणी जात. मी म्हटलं चल तिकडे जाऊ. तर मी गेलो तिकडे गेलो. कुठचा तरी एक चांगला 5वा की 6वा मुगी होता, मला आवडला. मी एंटर केलं, कोणीही नव्हतं. विंडो सीट पण मिळाली. मी जाऊन बसलो आणि झालं. आई बाबा येऊन भेटून गेले, सगळं झालं. कॅम्प संपल्यावर जेव्हा 15 दिवसांनी घरी गेलो तेव्हा आईने मला म्हटलं की अरे ज्या दिवशी तुला सोडायला आलो होतो ना, बाबांना तुला बघून जरा टेन्शन आलं की अरे बघ सगळी मुलं धावत जात आहेत, त्यांच्यातलं अग्रेशन बघ आणि हा काय आता बॅग घेऊन चाललाय लोध्यासारखा. मी हसायला लागलो. आई म्हणाली का, पण तू का एवढं, तुला सीट मिळाली बरोबर आहे पण असं काय. म्हटलं काय सिंपल आहे का. माझ्या डोक्यात तोच प्रश्न आला की ही मुलं का धावतायत, सीट तर मिळणार आहे ना, मग कुठची धावपळ आहे. मी धावपळ न करता मी एक वेगळा रस्ता निवडला ज्याच्याने मला विंडो सीट तर मिळालीच पण मला धक्काबुक्की पण करायला लागली. हे ऐकल्यावरती आईला पण जरा सरप्राईज. पण हा किस्सा मी का सांगतोय, कारण ह्या किस्स्याला मी नाव दिलंय द विंडो सीट. ओके. आणि आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये या विंडो सीट साठी धडपड करतो. ही विंडो सीट तुमची प्रमोशन असेल, तुमचं नवीन घर असेल, गाडी असेल, जीवनाची प्रगती असेल. गोल्स प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. विंडो सीट ही गोल ठेवलीच पाहिजे, पण त्यासाठी धडपड न करता अँबिशन ठेवून फोकसनी सुद्धा ती सीट मिळवता येते. फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे आणि पेशन्स ती सीट मिळवण्यासाठी सुद्धा पाहिजे. मला वाटतं अक्षय तुझ्यामध्ये हा विश्वास होता की अख्खी ट्रेन जर मुलांसाठीच बुक केलेली आहे तर हे मला थोडंसं साधारण वाटतंय की आपण म्हणतो ना की तुम्हाला जे हवंय, आपल्याकडे 3 तत्व आहेत की विश फॉर इट, बिलीव्ह इट अँड गेट इट. नाही तर मला असं वाटतं की युनिव्हर्स मध्ये म्हणजे आपल्याला सतत म्हणतो वास्तू, अशी कितीतरी कोट्स आहेत की वास्तू तथास्तू म्हणत असते. तसं मला वाटतं तुझ्यामध्ये तो विश्वास होता की जी माझी सीट आहे ती माझ्यासाठी रिझर्व्ड आहे आणि दुसरी कोणीच घेऊ शकणार नाही. तर मला वाटतं हा विश्वास जो आहे, हा आंतरिक विश्वास म्हणजेच तर परमेश्वर आहे, म्हणजेच ते ईश्वर आहे. हीच तर श्रद्धा आहे की जे माझं आहे, जे माझ्या हक्काचं आहे ते कोणालाही मिळणार नाही. त्याच्यासाठी धडपड, एक पॉझिटिव्हली धडपड करून म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की योग्य ती कृती करून, त्या दृष्टीने धडपड करून तुम्हाला ते मिळणार आहे. पण त्याच्यापायी आताताईपणा करायची काही गरज नाही. आणि असंही आपल्या शंकर महाराजांचं एक आवडतं वाक्य आहे, जे मार्गदर्शनपर वाक्य आहे, आम्हालाही अनेक वेळेला मिळालेले आशीर्वाद म्हणून की विश्वास ह्या शब्दातच श्वास आहे. आणि आता बघ ना, आपला म्हणजे अर्थात चराचरात ईश्वर आहे असं म्हणत असताना जे लोक याचं अस्तित्व अमान्य करत असतील त्यांना विचारावं असं मला वाटतंय की आपला अविरत श्वासोच्छ्वास चालू आहे, ज्याच्यामुळे आपलं जीवन सबंध जीवन आहे. तर हा तर विश्वासच आहे आणि त्याच्यातच श्वास आहे आणि त्याच्यातच ईश्वरही आहे असं मला वाटतंय. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत, तुम्हाला काय वाटतंय, राईट आहे, रॉंग आहे, ज्या काही तुमच्या कॉमेंट्स असतील त्या मला वाचायला नक्की आवडतील. तेव्हा नक्की खाली कॉमेंट्स करा. हा आहे संवाद बाय समक्ष, स्वतःला स्वतःशी जोडणारा.